मी संपदा गांधी. श्रीमती भारती झाडे यांचं स्वागत आणि परिचय करून देण्याची संधी मला दिली त्याबद्दल धन्यवाद. श्रीमती भारती झाडे या मानसशास्त्रज्ञ आहेत. त्या महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागातून संचालक म्हणून अलीकडेच सेवानिवृत्त झाल्या. 3 दशकांच्या शासकीय सेवेत नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत त्यांनी आपली सर्वोत्तम ओळख निर्माण केली आहे. सी. झाडे फाउंडेशनच्या त्या संस्थापक सदस्य आणि सचिव आहेत. या फाउंडेशनच्या माध्यमातून नागपूरमध्ये गेली 15 वर्ष डॉक्टर सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्र चालवलं जातं. येथे उपचारासाठी आलेले व्यसनाधीन आणि त्यांच्या कुटुंबियांचं समुपदेशन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी श्रीमती झाडे नेहमीच प्रयत्नशील असतात. समाज व्यसनमुक्त व्हावा ही त्यांची तळमळ आहे. त्या हेतूने त्यांचे प्रयत्न नेहमीच सुरू आहेत. त्यामुळेच नागपूरचे व्यसनमुक्ती केंद्र महाराष्ट्रात एक विशेष स्थान निर्माण करू शकलं आहे. आणि दुसरं असं की ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे ते दिवंगत सर्वोदयी विचारवंत म. गडकरी हे त्यांचे वडील आहेत. त्यामुळे बालपणापासूनच त्यांच्यात गांधी विचार रुजला आहे. गांधी विचारधारेवर त्या उत्तम भाष्य करतात. श्रीमती भारती झाडे यांचं मी स्वागत करते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे बरीचशी मंडळी आलेली आहे आणि आमचे अनेक सुहृद अत्यंत प्रेमाने इथे उपस्थित झालेले आहेत. त्या सगळ्यांना माझा नमस्कार. बालपणापासून अनेक शिबिरांमध्ये सहभाग होत राहिला. तुम्ही जसे आज इथे आले आहे तसे आम्ही इथे कधीतरी बसलेलो आहे आणि याशिवाय अनेक इतरही शिबिरं केले ज्याच्यामधनं एक मनोभूमिका बनत गेली आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, आपण काहीतरी केलंच पाहिजे आपल्या पोटा पाण्याच्या व्यतिरिक्त, अशी एक भूमिका निर्माण झालेली होती. आणि ज्या वेळेला म्हणजे आम्ही काही ना काही ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतलेलो होतोच, पण एक स्वतःची कॉन्क्रीट अशी ॲक्टिव्हिटी उभी करावी असा एक विचार होता. मी शासकीय सेवेमध्ये 30 वर्ष होते आणि जेव्हा मी सुरुवात केली तिथे तेव्हा मला असं लक्षात आलं की व्यसनाचा प्रश्न हा खूपच जास्त आहे. कारण की म्हणजे पिणाऱ्यांची संख्या विदर्भात अर्थातच भरपूर आहे, आता ती सर्वत्र पण आहेच, पण ऑफिसमधल्या अनेक कुटुंबांमध्ये हलाखीचं जीवन झालेलं होतं. समस्याग्रस्त झालेली होती फॅमिली. बायका मुलं रडत यायची, त्यांची अवस्था बघवत नव्हती आणि त्यातून माझ्या या कामाची थोडी सुरुवात झालेली होती. आणि याशिवाय विकास माझे मिस्टर ते पत्रकार असल्यामुळे त्यांच्या अनेक कुटुंबांमध्ये पण खूप पिण्यामुळे जटिल प्रश्न निर्माण झालेले होते आणि काही तर खूपच लवकर वारलेसुद्धा ते मित्र. ते सगळं बघून मग आम्ही ह्या उपक्रमाची सुरुवात करायची ठरवली आणि आम्ही जी संस्था 2008मध्ये निर्माण केली त्याचं ब्रीद असं ठेवलं की चला व्यसनमुक्त समाज घडवूया. तर तेव्हापासून बरंच पुढे आम्ही आलेलो आहे आता आणि संस्थेचं अत्यंत छोटं स्वरूप होतं ते हळूहळू वाढत चाललेलं आहे आणि आता दोघंही सेवानिवृत्तीनंतर या कामाला पूर्ण वेळ देतो आहे. तर अजून काहीतरी हातातून सेवा घडेल अशी आशा आहे. तर आता सगळ्यांना कल्पना आहे की व्यसनाचं आपल्याकडे प्रमाण अगदी भरपूर आहे समाजामध्ये आणि ते विविध प्रकारची व्यसनं असतात. तंबाखूपासून आपण सुरुवात करूया. तर आता इथेच मी विचारते की गुटखा किती लोक खातात? हात वर करू नका तुम्ही, पण तुम्ही खाता यातले बरेच लोक, अशी माझी खात्रीच आहे. कारण की दर दोन व्यक्तीच्या मागे कोणीतरी गुटखा खाणारा सापडतोच आपल्याला. सापडतो की नाही हे तरी कबूल करा निदान, आहे ना. आपण जेव्हा समाजात वावरतो तेव्हा आपल्याला कल्पना आहे की किती जास्त प्रमाणात तंबाखू, म्हणजे तंबाखू कमी झाला आता पहिलेपेक्षा आणि गुटखा खूप वाढलेला आहे आणि तो त्याच्यामध्ये केमिकल्सचं जे प्रमाण आहे तर डॉक्टर लोक सांगतील आपल्याला की त्याच्यामुळे किती जास्त दुष्परिणाम होत आहेत. आणि आपण अनेक असे आपल्या अवतीभोवती लोक पाहिलेलेच आहेत की अति सेवनामुळे कर्करोग किंवा अनेक इतर रोग त्यांना कशा पद्धतीने झालेले आहेत. याशिवाय आपण बघतो की दारूचं प्रमाण पण विदर्भात मला वाटतं थोडं जास्त आहे. कारण इतर माझ्या कलिग्सला मी जेव्हा विचारायचे ना की माझ्याकडे दारूच्या अशा केसेस आहे आणि प्रत्येक ऑफिसमध्ये निदान 7-8 केसेस अशा असायच्या की ज्यांचं कामच शून्य असायचं त्यांच्या व्यसनापायी.
आणि म्हणजे नोकरीतून काढून टाकायचं नाही, कारण सिंपथी फॅक्टर की बाबा त्याचं कुटुंब रस्त्यावर येईल आणि मग त्यांना काय पर्याय असेल, अशी सिंपतीची भावना करून त्यांना पोसायचं वर्षानुवर्ष. तर म्हटलं हे काही बरोबर नाही, शासनाचा रेव्हेन्यू पण इतका वेस्ट होतो आहे आणि कुटुंब पण बर्बाद होत आहे आणि फलनिष्पत्ती काही नाही आहे. त्याच्यामुळे मग हळूहळू ज्यांचं पिण्याचं कमी प्रमाण होतं त्यांच्यावर काउन्सिलिंग करून, पण ज्यांचं प्रमाण जास्त होतं तो एक आजारच असतो, सायकोसोमॅटिक आजार असतो, त्याच्यामुळे तो काही नुसता ह्यांनी बरा होत नाही तो काउन्सिलिंग किंवा बाह्योपचारांनी. त्याच्यासाठी एक विशेष प्रक्रियाच मग करावी लागते. तर असं सुरुवात केली की ऑफिसच्या स्टाफला कुठल्या तरी नागपूरच्या सेंटरमध्ये ॲडमिट करून तेही प्रयोग केले की त्याच्यातून त्याला सोडवायचं, हेही प्रयोग झाले. पण मग असं लक्षात आलं की त्या केंद्रांमध्ये ज्या मूलभूत आवश्यक एक क्वालिटी असावी लागते, भोजनाची, स्वच्छतेची, एक हायजीन असावी, नंतर मग त्याला उपचार पद्धती जी असावी, त्याच्यात खूप त्रुटी होत्या. त्या सेंटरमध्ये फक्त खाऊ घालणे आणि मग कालावधी संपला की बाहेर पाठवणे, ह्याच्या पलीकडे विशेष काही होत नसतं. आणि काही अशा व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये तर चक्क दारू, तंबाखू सगळं प्रोव्हाइड पण करत होते, फक्त घरच्यांना नको तो घरी डोळ्यासमोर म्हणून फक्त ॲडमिट केलेले असायचे, तिथे जाऊन पुन्हा तेच करायचे ते. तर मग त्याचा काही उपयोग नव्हता. म्हणून मग असं म्हटलं, असा म्हणजे आम्हाला खरं म्हणजे त्यावेळेला दोघंही नोकरीवर असल्यामुळे फारसा वेळ नसतानाही त्या कामामध्ये क्वालिटी यावी या दृष्टीने आम्ही एक जुनं घर विकत घेऊन त्या घरामध्येच ही ॲक्टिव्हिटी सुरू केली की जितकं आपल्याच्यानी होईल तितक्या लोकांना आपण तिथे उपचार पद्धती नेऊया. आता म्हणजे भारतातली स्थिती जर बघायची झाली तर जवळजवळ 28 करोड लोक हे व्यसनाधीन आहेत आणि हा सगळा यूथचा म्हणजे साधारण आपण धरूया वर्किंग क्लास, म्हणजे जो काम करू शकतो असा वर्ग असतो हा. म्हणजे आपल्या GDPचं, फॅमिलीचं तर नुकसान होतंच, पण देशाच्या GDPचं पण प्रचंड नुकसान याच्यामध्ये झालेलं असतं. गेल्या वर्षी आणि म्हणजे आता ड्रग्सची किंवा अल्कोहोलची अवेबिलिटी पण बघा, अवेबिलिटी पण खूप झालेली आहे. गेल्या वर्षी 8 लाख करोडचे ऑफिशियली जमानत झाले होते ड्रग्स. आता हे ड्रग्स कुठे गेले? आपल्या समाजातच गेले ना. त्याच्यामुळे आपण असं बघतो आहे की दारू हा एक प्रकार ऑलरेडी खूप एस्टॅब्लिश होता, पण नव्याने एस्टॅब्लिश होतो आहे ड्रग्ज हा प्रकार, आणि त्याचे विविध प्रकार आहेत. विविध प्रकारांनी आणि अतिशय यंग मुलांमध्ये हे जास्त पॉप्युलर होत आहे. त्याच्यामुळे शिक्षणसुद्धा पूर्ण न झालेली मुलं याच्या विळख्यात सापडतात आणि त्या कुटुंबाचं आणि समाजाचं प्रचंड नुकसान यात होत आहे. तर आपण असं बघूया की एक उपचार पद्धती काय असू शकते. सगळ्यात पहिले आपल्याला हे स्वीकारावं लागतं की जेव्हा तो ड्रग डिपेंडन्स किंवा अल्कोहोल डिपेंडन्स होतो त्याचा अर्थ असा आहे की त्याला तो सायकोसोमॅटिक आजार झालेला आहे. काय आहे की लोकांना असं वाटतं की कधी कधी तो जास्त पितो, कधी कधी थोडा शांत असतो बाबा, आणि आता मग आपण करूया तात्पुरता काहीतरी उपाय, बाहेरूनच काहीतरी औषध देऊ, अंगारे धुपारे करू, मांत्रिकाकडे नेऊ, एखाद्या बाबाकडे नेऊ, असे सगळे प्रकार पहिले सगळे करतात. आणि हे लक्षात घेत नाही की हा एक आजार आहे आणि आजार असल्यामुळे याच्यावर एक उपचार पद्धती आहे आणि हा आजार ठीक होऊ शकतो याची आपल्याला कल्पना नसल्यामुळे समाजात जेव्हा असे प्रश्न आपल्याला आढळतात, सगळेजण आपल्या कुटुंबामध्ये किंवा आजूबाजूला असे पेशंट्स बघतात, सगळ्यांना माहिती आहे, पण हळहळण्याच्या पलीकडे आपण विशेष काही करत नाही आणि त्याला एक योग्य उपचार पद्धती जी आहे ती आपण लागू करून घेत नाही. ह्याची जी उपचार पद्धती आहे ती अत्यंत जटिल अशीच आहे आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम पण खूप प्रचंड आहे. आपल्याला असं वाटतं फक्त लिव्हर खराब होतं किंवा तत्सम, असं नाही आहे. जो पिणारा किंवा ड्रग्ज घेणारा किंवा घेणारी पण आहे, तर त्यांचं काय आहे की त्यांनी स्वतःला तर पूर्ण निग्लेक्टच केलेलं असतं, कारण त्यांचा इतका डिपेंडन्स झालेला असतो की ते स्वतःची एक बेसिक काळजीसुद्धा घेऊ शकत नाही, हायजीन मेंटेन करू शकत नाही, रुटीन मेंटेन करू शकत नाही, स्वतःला नीट खाणंसुद्धा ते देत नसतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांची इम्युनिटी पण डाऊन गेलेली असते. जेव्हा आमच्याकडे लोक येतात तेव्हा म्हणजे अत्यंत वाईट अवस्थेतच ते पेशंट्स आमच्याकडे आलेले असतात. त्यांनी कंप्लीट स्वतःला निग्लेक्ट केलेलं असतं. याशिवाय कुटुंबाला एवढा त्रास झाला असतो, म्हणजे जेव्हा आमच्याकडे येतात ती शेवटली पायरी समजायची त्यांच्या परिवाराच्या टॉलरन्सची.
तेव्हाच आमच्याकडे येतात. कारण आधी कोणाला माहितीच नाही आहे की उपचार आहेत आणि तो माणूस बरा होऊ शकतो आणि अर्ली डिटेक्शन त्यांनी जास्त फायदा होईल वगैरे वगैरे आपल्याला काही माहितीच नाही आहे किंवा म्हणजे तेवढी जाणीवच नाही निर्माण झालेली अजून. मग जेव्हा हा लास्ट स्टेजला येतो त्याच्यानंतर मात्र आम्हाला लगेच विचारलं जातं की एका महिन्यात होईल का बरा. म्हणजे त्यांनी 20 वर्ष किंवा 30 वर्ष दारू किंवा ड्रग्जवर डिपेंडन्स आहे त्याचा आणि एका महिन्यात आपल्याला पैसे विशेष खर्च न करता रिझल्ट पण हवा असतो आणि गॅरंटी आहे का हे विचारलं जातं पुन्हा. आता हे प्रॅक्टिकली शक्य नाही. हे तुम्हाला किंवा कोणाही म्हणजे कुठल्याही कॉमन मॅनला हे कळेल की हे प्रॅक्टिकली असं शक्य नाही. दुसरं असं की म्हणजे आपण जे फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम्स त्याच्याबरोबर त्याच्या हेल्थचे झाले असतात, याशिवाय सायकोलॉजिकल पण खूप प्रॉब्लेम्स झालेले असतात आणि सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्सवर जेव्हा तुम्हाला डील करायची वेळ येते तेव्हा ती प्रोसेस तर खूपच स्लो आहे. ती प्रोसेस अजिबात घाईनी होत नाही. आपण बघतो समाजामध्ये जे सायकियाट्रिक पेशंट आहेत त्यांनासुद्धा खूप वेळ लागतो आणि हा सायकोसोमॅटिक असल्यामुळे ह्याला पण तसा वेळ लागणार आहे. हे पहिली गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आणि याच्यावर खूप जास्त वेळ आणि प्रक्रिया आहे हे समजून घेतलं पाहिजे. तर जी उपचार पद्धती आत्ता आपण घेतो आहे त्याच्यामध्ये जे आपण इंटरनॅशनल नॉर्म्स बघतो, WHO गोष्टी वाचतो, अल्कोहोलिझमला कसं डील करायचं आहे, काय करायचं आहे, तर किमान 1 वर्ष दारूपासून म्हणजे 0 दारूवर असलेला माणूस सुधारण्याची चांगली पॉसिबिलिटी असते. पण आता 1 वर्ष म्हणजे साधारण हा वर्किंग क्लास किंवा एज्युकेशनवाला क्लासच असतो ज्या वयामध्ये हे सगळं प्रमाण जास्त असतं. तर त्यावेळेला त्याला 1 वर्ष दूर राहणं आपल्या जॉबपासून, फॅमिलीपासून किंवा आपल्या शिक्षणापासून थोडं अवघड असतं. त्याच्यामुळे आपण एक थोडासा कंबाईंड ॲप्रोच घेतलेला आहे. आपण असं करतो की साधारण 3 महिने जे म्हणजे अर्थात सायकियाट्रिस्टनी पण आपल्याला ॲडवाईस केलेलं असतं की साधारण 3 महिने त्याचा जो त्याच्या शरीरावर आणि त्याच्या सायकोलॉजिकल प्रोसेसेसवर, नर्वस सिस्टीमवर जो काही परिणाम झालेला आहे या दारूचा किंवा ड्रग्जचा, तर त्याला काउंटर ड्रग्ज देऊन जी एक प्रक्रिया करून त्याला नॉर्मलाइज करायचं आहे त्याच्यासाठी साधारण 3 महिन्याचा कालावधी आपण घेतो. तर त्या काळात त्याला ॲक्टिवली केंद्रामध्ये ॲडमिट असणं गरजेचं असतं कारण त्या काळात त्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते हेल्थची. सगळ्यात पहिले तर आपल्याला 360 डिग्री ॲप्रोच घेऊन आपण त्याच्यावर काम करतो. तर त्यावेळेला सगळ्यात पहिले आपल्याला त्याच्या हेल्थवरच कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, सायकोलॉजिकल गोष्टींवर नंतर डील करावं लागतं. सगळ्यात पहिले त्याला व्यवस्थित खाऊ पिऊ घालावं लागतं. साधारण 3 महिन्यामध्ये 10-10 किलो त्यांचं वजन वाढतं. इतकं त्यांनी स्वतःला आधी निग्लेक्ट केलं असतं आणि इतकं निग्लेक्ट ज्यांनी केलं आहे त्याच्या शरीरामध्ये अनेक दुसऱ्या रोगांनी पण घर केलेलं असतं. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी डील करून त्याला म्हणजे नॉर्मलाइज आणायसाठीचा कालावधीच खरं म्हणजे 3 महिने. पण आपण त्या 3 महिन्यातच त्याच्यावर साधारण एखादा महिना गेल्यानंतर ॲक्टिवली सायकोलॉजिकल प्रोसेसेसवर पण काम करायला सुरुवात करतो कारण बाय दॅट टाईम तो थोडासा सेटल झालेला असतो. तो सेटल झाला की आपण मग त्याचं काउन्सिलिंग आणि बाकीच्या गोष्टी सुरू करतो ज्याच्यामध्ये मग आपण डायरेक्टली त्याच्या हे बघा म्हणजे पिण्याच्या मागेसुद्धा बरेचदा सोशल आणि सायकोलॉजिकल कारणं असतात ड्रग डिपेंडन्स वाढण्याच्या मागे. कारण तो काही वन्स इन अ ब्लू मून झालेला प्रॉब्लेम नसतो. त्याच्यामुळे या सगळ्या अँगल्सनी म्हणजे आता आमच्या टीममध्ये 3 प्रकारचे लोक मिनिमम असतात. त्याच्यामध्ये एक सायकियाट्रिस्ट असतो, सोशल वर्कर पण असतो आणि सायकोलॉजिस्ट पण असतो. या तिघांच्या कंबाईन इफर्ट्सनी आपण त्याच्यावर काम करतो. या व्यतिरिक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ असतो, केअरटेकर्स असतात 24 आवर्स जवळ वगैरे वगैरे. तर ह्या तिघांच्या इफर्ट्सनी नंतर मग आपण त्याला सायकोलॉजिकल प्रोसेसवर काम करतो. जो पिणारा असतो त्याला सोसायटीनी कम्प्लिटली रिजेक्टेड लॉट असतो. जेव्हा आपल्याकडे आणून टाकतात तेव्हा तो रिजेक्टेड लॉट असतो. त्याचं तोंडही जेव्हा बघायची इच्छा होत नाही एवढा छळ त्यांनी फॅमिलीचा केलेला असतो आपल्या पिण्यापायी आणि ड्रग्सच्या त्या ह्याच्यापायी, तेव्हाच आमच्याकडे आणून टाकलेलं असतं. त्याच्या आधी काही कोणी आणत नाही किंवा स्वतःहूनसुद्धा मला प्रॉब्लेम होतो आहे मी गेलं पाहिजे असं काही अवेअरनेस नाहीच आहे अजून. तर मग या सगळ्या प्रोसेसेसमध्ये आपण त्याच्यावर जेव्हा काम करतो तेव्हा हा रिजेक्टेड लॉट जो असतो तो पुन्हा त्याच्या फॅमिलीमध्ये सुस्थापित करणे आणि सोसायटीत सुस्थापित करणे हा एक मोठा टास्क असतो. ह्याचा स्वतःचा पण कॉन्फिडन्स गेलेला असतो आणि फॅमिलीचा पण कॉन्फिडन्स गेला असतो की बाबा हा आपल्याबरोबर राहावा. या दोन्ही गोष्टी 2 टोकं पुन्हा त्या एका प्लॅटफॉर्मवर आणणे ह्याच्यासाठी आपल्याला भरपूर काम करायला लागतं.
या माणसाला ज्या पद्धतीने रिजेक्शन आणि आत्मप्रतिष्ठा त्यांनी जी घालवलेली असते आपल्या पिण्यापायी, कारण त्यांनी सगळ्या लोकांचा छळच केलेला असतो, अवतीभोवतीच्या मित्रांकडनं खूप उधाऱ्या केलेल्या असतात, कुटुंबातल्या लोकांचा तर मारहाण आणि घरातल्या वस्तू चोरी करेपर्यंत नॉर्मली सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. तर त्याच्यामुळे तो जो माणूस असतो त्याचा संपूर्ण कॉन्फिडन्स गेलेला असतो, त्याच्या चेहऱ्यावर कुठलंही एक हास्यसुद्धा आपल्याला कधी दिसत नसतं. दुसरं, त्याला राग पण खूप आलेला असतो की घरच्यांनी असं मला काढून असं इथे एखाद्या ठिकाणी ठेवलेलं आहे. प्रचंड रागात असतो तो, ॲग्रेशनमध्ये असतो. आणि विड्रॉवलच्या प्रोसेसमध्ये सुद्धा हे सगळं त्याला फेस करावं लागतं. विड्रॉवल मॅनेजमेंट हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय त्यामुळे होतो. आणि तो जेव्हा सेटल होतो त्याच्यानंतर मग सायकोलॉजिकल प्रोसेस, सोशल प्रॉब्लेम्स, बरेचदा बायकोच सोडून गेलेली असते किंवा बायकोनी धमकी तरी दिलेली असते की आता मी याचं तोंडही पाहणार नाही, मी माहेरी चालली. अनेक वेळेला बायका माहेरीच सापडतात या लोकांच्या, जेव्हा आणून टाकलं असतं फॅमिलीनी. म्हणजे नाईलाज म्हणून अनेक फॅमिलीज मग आता काहीच पर्याय नाही म्हणून मग आपल्याकडे आणून टाकलेलं असतं. तर त्या पद्धतीने त्यांच्यावर मग त्या सगळ्या प्रोसेसेस करणं सायकोलॉजिकल आणि सोशल अँगलनी सुद्धा. म्हणजे मग त्याच्यामध्ये आली फॅमिली व्हिजिट, आपण फॅमिलीला पण काउन्सिलिंग करतो, फॅमिलीला बोलवतो, काय नेमका प्रश्न होता त्यांचा सोशल आणि सायकोलॉजिकल अँगलनी हे सगळं बघतो की कशातनं हे प्रकरण इतकं वाढत गेलं, का घरचे सांभाळून घेऊ शकले नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण करून त्याला सुस्थापित करण्याचे सगळे इफर्ट्स करतो. पण 3 महिने झाल्यावर ही उपचार पद्धती संपत नाही, जरी आपण सेंटरमधनं बाहेर त्याला जायला परवानगी दिली तरी. कारण की पुढचे 9 महिने पण खूप महत्त्वाचे आहे. तो जर 0 ड्रॉपवर राहिला तर त्याची खूप चांगली पॉसिबिलिटी आहे. त्यासाठी आपल्याला फॅमिलीचं आणि सोसायटीचं, त्याच्या जॉबमधल्या लोकांचं पण सहकार्य आवश्यक असतं. आपोआप या गोष्टी घडत नसतात. तर त्यांना पण विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी आपल्याला समजवाव्या लागतात. आणि पुढे तो कसा पिणार नाही ह्याच्यासाठी त्यांना फॅमिली पण सपोर्ट द्यावा लागतो आणि फॅमिलीच्या टचमध्ये राहावं लागतं. तर आपण फॉलोअप प्रोसेसेसमधनं त्या फॅमिलीच्या टचमध्ये असतो. जर पॉसिबल असेल तर आपण त्यांच्या घरी जातो किंवा त्यांना आपल्याला सेंटरला दर रविवारी बोलवतो आणि फॅमिली काउन्सिलिंग किंवा बाकी सगळ्या गोष्टी पण आपण करतो. तर ही एक उपचार पद्धती तर झालीच. आणि मला अत्यंत अभिमान वाटतो सांगताना की आमचा डेडिकेटेड इफर्ट आहे. आम्हाला कुठलीही गव्हर्नमेंटची ग्रँट नसताना गेली 15 वर्ष आम्ही हे करू शकलो आणि अनेक लोकांना आम्ही रिलीफ पण देऊ शकलो. यातनं त्याचा आनंद खूपच आहे आणि समाधान पण खूप वाटतं. एखादा पेशंट बरेच दिवसांनी आपल्याला भेटतो आणि त्याची फॅमिली सांगते की तो आता ठीकठाक आहे किंवा मेन स्ट्रीममध्ये आहे, जॉब सांभाळतो आहे आणि फॅमिली सांभाळतो आहे आणि म्हणजे रस्त्यावर आहे, त्याच्या नॉर्मल ट्रॅकवर आहे, त्याचा आनंद खूप असतो. याशिवाय म्हणजे या पद्धतीने जरी काम आम्ही ॲक्टिव्ह पेशंटवर करत असलो तरी समाजामध्ये या गोष्टींचा अवेअरनेस निर्माण करणं याच्यासाठी पण आम्ही काम करतो. आम्ही स्कूल, कॉलेजेस, कंपनीज अशा ठिकाणी जातो आणि अवेअरनेसचे प्रोग्राम घेतो की प्रिव्हेन्शन इज द बेस्ट मेडिसिन. त्याच्यामुळे आपण त्यावरसुद्धा काम करतो. आमचा प्रयत्न अगदी छोटासा खारीचा वाटाचा आहे हा, कारण की प्रश्न खूप मोठा आहे समाजातला. जसं मी सांगितलं की 28 करोड लोक जर असे असतील तर एक संस्था किती काम करू शकेल स्वतःच्या भरोशावर. तर या पद्धतीने अत्यंत छोटासा इफर्ट आहे तो आणि आपण म्हणजे खारीचा वाटाच उचलतो आहे, पण त्याच्यातून मिळणारं समाधान मात्र प्रचंड मोठं आहे. धन्यवाद. कुणाला काही प्रश्न आहेत का? तुमच्याकडे म्हणजे त्या सेंटरला येणारे 100% पुरुषच असतात की एखादी स्त्री पण आजपर्यंत या? नाही, स्त्रियांसाठी डिमांड आहे पण आम्ही अजून स्त्रियांचं सुरू नाही करू शकलो. पहिली गोष्ट, आम्ही अनेक वर्ष दिल्लीला होतो हे सगळं करत असताना, तर आम्हाला ते थोडं रिस्की अफेअर वाटत होतं स्त्रियांचं केंद्र काढणं, कारण आम्ही इथे स्टेशनला नसल्यामुळे. पण भविष्यात त्याचा विचार करावाच लागणार आहे, सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट. हां, मी तेच म्हणत होतो की स्त्रियांमध्ये आता विद्यार्थिनी सुद्धा अगदी मेडिकल पासून तर बाकी खूप जास्त प्रमाणात म्हणून सुरू झालं व्यसनाधीन होणं. हा प्रश्न म्हणून मी आपल्यावरच सोडवला की आपल्याला माहिती आहे किती समाजातले लोक हे सगळ्या मार्गाला लागलेले आहेत, म्हणून मी त्याच्यावर जास्त भाष्य केलं नाही. कारण प्रत्येकाला माहिती आहे कुटुंबामध्ये किंवा इकडे तिकडे या अशा घटना झालेल्या आहेत. ओके, थँक्यू. माझे 2 प्रश्न आहेत. 2 प्रश्न. एक पहिला, तुम्ही म्हटलं की जे आजार झालेले व्यसन आहे त्यांचं वजनच वाढतं का? नाही, म्हणजे मी हे एक उदाहरण दिलं तुम्हाला की ज्या पद्धतीने आपण त्यांच्यावर काम करतो तर 3 महिन्यामध्ये एवढा फरक त्यांच्यामध्ये होतो, कारण ते इतके निग्लेक्ट होऊन आलेले असतात खाण्यापिण्याच्या बाबतीत. हे मला सांगायचं होतं. आणि दुसरा माझा एक प्रश्न होता की जसं दारू, गुटखा आणि ड्रग्स
याच्या व्यतिरिक्त जसं मी तुमच्या लेफलेटला ते सोशल मीडियाचं एक वाचलं, एक तो एक व्यसन असतो का? आणि जो आता लहान मुलांमध्ये गेम खेळण्याचा जो म्हणजे त्याला नाही भेटलं तर जेवण नाही करत, मोबाईल फेकून देते, म्हणजे हे एक त्यामध्ये येतं का? अगदी अगदी येतं त्याच्यामध्ये. व्यसन असलेला एक व्यक्ती आमच्याकडे ॲडमिट होता आणि साधारण 5-1 महिने झाले तो आमच्याकडनं गेला आहे आता, पण रेग्युलर काउन्सिलिंगला येतो आणि आता अगदी व्यवस्थित येतो. पण त्याला हे 2चं होतं आणि मुलांमध्ये गेमिंग वगैरे झालेलंच आहे, पण त्याच्यासाठी जास्त त्या मुलांपेक्षा पॅरेंट्स जबाबदार आहेत, नाही का? आहे की नाही? म्हणजे राईट पॅरेंटिंग होत नसल्यामुळे ॲक्च्युली मुलं या समस्येला तोंड देत आहेत. नाही, असे अनेक आहेत ना, असे अनेक आहे. गेमिंगचं व्यसन लागलेले खूप मुलं आज समाजात आहे आणि ते एकदम कमी वयातले आहेत आणि बहुतेकांच्याकडे फॅमिली प्रॉब्लेम आहेत म्हणून ते तसे आहेत. बरेचसे मुलं आता नवीन त्यांनी एक युक्ती शोधून काढली, ते टिक फास्ट आहे हे भेटते आणि ते असं सुंगलं की ते म्हणजे 1 तास तसं त्याची नशा राहते. तर बऱ्याच आमच्या शाळेतल्या मुलांना त्याची सवय लागलेली आहे. मग आता त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांना काय मार्गदर्शन करावं? नाही, मला काय म्हणायचं आहे की जे 24 तास डिपेंडंट आहे त्यांच्यासाठी ही जी हे आणि यांच्या पॅरेंट्समध्ये जर आपण अवेअरनेस क्रिएट करू शकलो आणि त्यांच्यासाठी काउंटर मेथॉडॉलॉजी वापरून त्यांचे काय म्हणजे नेमके सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहे ज्याच्यामुळे याच्याकडे ते जास्त अट्रॅक्ट होत आहेत, अवेबिलिटी बंद करणे है ना, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि अवेबिलिटी बंद करताना त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित करणे काउन्सिलिंग वगैरे करून. तर ज्यांचा 24 तास डिपेंडन्स नसतो ना त्यांचं बाहेर आपण उपचार करू शकतो, पण ज्यांचा 24 तास डिपेंडन्स आहे त्यांना मात्र ॲडमिशनची गरज असते कारण त्याच्यात खूप जास्त प्रक्रिया इन्वॉल्ड असतात. नमस्कार मॅडम, माझा रिलेटिव्ह आहे एक असं 48 वर्षाचा आहे आणि मला असं वाटते 20 ते 25 वर्षापासून ॲडिक्टेड आहे. जॉबवर आहे, तो पण जॉबवर आहे, त्याची वाईफ म्हणजे ती पण जॉबवर आहे, मुलगा आहे 4थीला 5वीला आणि मुलगी ग्रॅज्युएशनला आहे, म्हणजे बरंच अंतर आहे. पण ॲट द एज ऑफ 48 मध्ये त्याचा उपचार पण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. त्याच्यामध्ये तो उपचार असा होता की तो सुस्त पळून गेला होता, त्याला काहीच भान नव्हतं, तो बोलायचा पण नाही. पण ते सोडलं त्यांनी की बाबा मरणासन्न परिस्थितीत आहे, असं जगणं काय जगणं, म्हणून तो उपचार सोडला आहे. आता काही चान्सेस आहे का की परत त्याला आणणं, काय करावं लागेल, काय लाईन ऑफ ॲक्शन असायला पाहिजे? नाही, हे बघा की जर व्यसन खूप जास्त जुनं असेल तर त्याला उपचाराची तर म्हणजे किती जास्त डिपेंडन्स आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीने त्यांना इन हाऊस उपचार करणं कधी पण चांगलं असेल. आणि मधल्या काळात तुम्ही जे म्हणताय औषधं दिली की आणि मग तो जो सुस्तपणा आला, तर मी याच्यावर स्पष्ट सांगू इच्छिते की याच्यात जे दिले जातात ड्रग्स ते सायकियाट्रिक ड्रग्ज असतात आणि त्याच्यामध्ये सुस्तपणा येणे, झोप येणे, जास्त ड्राउझीनेस असणे नॅचरल आहे. म्हणून तर आपण अशा पेशंट्सला इन हाऊस मॅनेज करतो कारण त्यावेळेला मग आपल्याकडे ट्रेंड स्टाफ असतो, तो त्याची योग्य ती काळजी करू शकतो. घरच्यांना त्याचं तेवढं माहिती नसतं. तरी म्हणजे 1 वर्ष आपल्याला ॲडमिट करावं लागेल? हो, म्हणजे जितका जास्त जुना प्रॉब्लेम तितकं उपचाराचा कालावधी जास्त. खर्च वगैरे किती होईल ते आपण बोलूया नंतर मग या विषयावर. नमस्कार मॅम, माझा हा प्रश्न होता की दारू पिल्यावर माणूस जास्त एक्सप्रेसिव्ह होतो की कमी एक्सप्रेसिव्ह होतो, हे खरं आहे की खोटं आहे? कधी घेऊन पाहिली का तुम्ही? आता बघा, आपल्या इथे कालच याच्यावर बोलणं झालंय की नाही, आहे की नाही? तर पण त्याच्यामुळे जी सवय लागते ती घातक आहे हे त्यांनी सांगितलं, बरोबर आहे ना? तर हे बघा, हे जे ड्रग्स किंवा तत्सम या सगळ्या ज्या गोष्टी आहे नशा करणाऱ्या, त्या सरळ आपल्या नर्वस सिस्टीमवर काम करतात आणि डोस जेव्हा लिमिटेड असतो ते तेव्हा आपल्याला हाय इलेटेड मूडमध्ये घेऊन जातं. आणि म्हणजे मी हे न घेताच सांगते थिअरी वाचून. तर मला काय म्हणायचं आहे की हा नॅचरली हाय जो असतो तो सगळ्यांना खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो आणि म्हणूनच सगळ्यांना दारू किंवा व्यसन करायचं असतं कारण तो हायचा कालावधी हा म्हणजे पहा, तुम्हाला माहिती आहे ज्याला इंग्लिश येत नाही तो इंग्लिश बोलतो, कॉन्फिडेंटली बोलतो की नाही, आहे की नाही? आणि ज्या गोष्टी एरवी तो करू शकत नाही त्या सगळ्या तो करू शकतो. त्याचं थोडंसं स्ट्रेस कमी होतो त्या कारणाने तात्पुरता, त्यामुळे त्याला ते खूप छान वाटतं. पण आता तुम्ही हे बघा ना, जेव्हा आर्टिफिशियली तुम्ही स्वतःला असं हाय करून घेता तर त्याचा असा लो पॉईंट पण येतोच ना, पुढे तो ग्राफ जातो ना खाली आणि त्यावेळेला तो निगेटिव्हिटीमध्ये जातो. मग तो जो असतो तो विड्रॉवलचा कालावधी असतो आणि तो इतका वाईट असतो की पुन्हा माणूस प्यायला जातो, असं ते चक्र आहे.
नमस्ते मॅम. की आमच्या गावाकडं रोपवाटिकाचा बिझनेस जास्त वाढलेला आहे. मग तिकडं जसं सर म्हटले की आमच्या शाळेत काहीतरी ॲडिक्टेड आहेत, तिथं शिक्षक लक्ष देऊ शकतात किंवा घरी आपले आईबाबा लक्ष देऊ शकतात. पण इतर वेळेस मित्रांच्यात जातात, त्यावेळी आपण काय करायला पाहिजे? म्हणजे एक घडलेली गोष्ट अशी आहे, गल्लीतलाच एकटा मुलगा आय थिंक 9वीला होता त्यावेळी, तो असं पिऊन वगैरे गल्लीत कुठे पण पडायचा. मम्मी जाऊन त्याला असं उचलायचं, त्याच्या मम्मीला घ्यायचं. हे सगळं आम्ही केलं, पण हे काही काळापुरतं होतं आहे. पण त्यानंतर काय, मित्र पण अशीच आता व्हायला लागल्यात, म्हणजे एकाला एक. मग अशावेळी म्हणजे कोण देणारच नाही ना लक्ष, मग अशावेळी आपण काय करणार? प्रश्नबिलिटी खूप झालेली आहे. म्हणजे त्या मुलांकडे पैसे आहेत पहिली गोष्ट. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही या गोष्टींकडे गेलो नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे पैसे नव्हते आणि अवेबिलिटी पण नव्हती, आहे की नाही? नाही तर कदाचित आम्ही पण हे सगळं केलंच असतं. हां, नाही, संस्कार होते, पण जेव्हा अतिशय कमी, आता ते सांगतायत ना 5वी 6वीतल्या मुलांना किती संस्कार असतात असे, आहे की नाही? आणि जर मित्र घेतोय आणि त्यांनी शेअर केलं तर आपण का घेणार नाही त्या वयामध्ये? हां, त्या वयामध्ये आपण का घेणार नाही? आणि हे बघा, हा सगळा ड्रग्सचा प्रॉब्लेम ॲडोलसन्सला का जास्त आहे? त्याचं कारण हे आहे ना की त्यावेळेला ते मूल फॅमिलीतून निघून आयडेंटिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये मित्रांच्या जास्त म्हणजे पिअर प्रेशर खूप असतं त्या काळामध्ये. जे मित्र करतायत तेच करायचं आहे, जे टीचर सांगते तेच करायचं आहे, घरच्यांचं कुठे ऐकायचं असतं त्या वयात. त्यामुळे त्या वयामध्येच ही व्यसनं लागतात, जेव्हा त्यांना पॅरेंट्सचं ऐकायचं नसतं, त्यांच्यात आवडीतनं थोडं सुटावंसं वाटतं. नाही, अशा वेळेला पहिली गोष्ट पॅरेंट्सला अवेअर करावं लागेल, त्याची अवेबिलिटी रोखावं लागेल, त्याच्या मित्रांचं सुद्धा काउन्सेलिंग करावं लागेल, त्याच्या फॅमिलीपर्यंत हा प्रश्न सोडवावा लागेल, आहे की नाही? अवेअरनेस क्रिएट करावं लागेल ना आपल्याला की ह्याच्यामुळे तुमच्या पूर्ण आयुष्याचं त्या मुलाच्या नुकसान होणार आहे. नमस्ते मॅडम, माझा हा क्वेश्चन आहे की सगळेच लोकांना माहिती आहे की जे ड्रग ॲडिक्ट आहे, जे अल्कोहोलिक ॲडिक्ट आहे, त्यांच्यासाठी तो त्याच्या नशेमध्येच असतो. पण जी फॅमिली सफर करते, विशेषतः जी त्यांची मिसेस आहे, त्यांची बहीण आहे, म्हणजे फॅमिली ऑल मेंबर, तर त्यांच्या सशक्तीकरणासाठी आपण काय करू शकतो किंवा त्यांचं काउन्सिलिंग कसं करू शकतो? आणि माझं बिहाफ हे क्वेश्चन, माझ्यासोबत हे बसलेले आहेत नितीन आणि हे जे ग्रामीण भागातून आहेत ते म्हणतात आहे, तर बिहाफ मी त्यांच्याकडूनही हा प्रश्न करते, कारण ते हे ऑलवेज फेस करतात की ग्रामीण भागात गेल्यावर त्यांचा हा क्वेश्चन असतो बाईचा की पुरुष जो आम्हाला दमडी घेऊन येतो आणि जेव्हा तो पूर्ण दमडी ह्या नशेवरच तो खर्च करून टाकतो, मग जो घरचं जे भांडवल आहे ते फार गडबडून जातं. मग त्या बाईने अशा परिस्थितीमध्ये काय करावं आणि त्याच्यासाठी काय तुम्ही सजेशन द्याल? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देते. थँक्यू. आहे ना, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देते. आपण सरळ पुन्हा गांधीजींकडेच जाऊया. त्या काळात सुद्धा हा प्रश्न होता आणि त्यांनी तो कसा सोडवला? त्यांनी तो बायकांच्याच माध्यमातून सोडवला. कसा सोडवला? पिकेटिंग करत होत्या बायका दुकानासमोर, आणि 4 बायका मिळून एका पुरुषाला झोडपणं कठीण नसतं, ते पण केलं आहे त्या काळात त्यांनी. म्हणजे माझी स्वतःची मावशीसुद्धा पिकेटिंग करायला दुकानासमोर जात होती. ती महिलाश्रमात इथे राहून शिकली, तिला हे सगळं माहिती होतं आणि तिने पण नशामुक्तीचं काम केलं होतं. तर समाजाने अवेअर होऊन, आणि मी सांगते गडचिरोलीमध्ये असे प्रयोग खूप झालेले आहे. नशेचं दुकानच गावात असू नये अवेलेबल, याच्यासाठी महिलांनी ठराव केलेले आहे ग्रामपंचायतीमध्ये. अवेबिलिटी रोखलेली आहे आणि पूर्ण जिल्हे ड्राय करून घेतले आहेत त्यांनी. आणि म्हणजे समाजाने जर या प्रश्नाकडे लक्ष घातलं तर काहीच कठीण नाही आहे ना. एकट्याने दुकट्याने हा प्रश्न सुटणार नाही आहे, पण कलेक्टिव्हली आपण सोडवू शकतो की नाही? नाही, विरोध का होणार नाही? आणि पुरुष तर म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती आहे आपल्याकडे, बायकांचं इतक्या सहज ऐकतात का ते? नाही. आणि जेव्हा बायका पण घेतात मग तो अजून जटिल प्रश्न आहे. त्याच्यामुळे अवेअरनेस क्रिएट करणं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अवेबिलिटी तोडणं हा दुसरा आहे स्टेप, आहे की नाही? सगळ्यांची प्रश्नाची उत्तर दिलीत. मॅडम, एक कथा आहे शंकर पाटलांची, धिंड नावाची. एक मजेशीर प्रश्न आहे तुमच्यासाठी की रामा धायगुडे हा त्या गावात दारू पिणारा व्यक्ती असतो आणि व्यसनमुक्तीचं एक लहर आलेली असते. आणि शेवटी काय होतं की जो दारू पिल त्याची गाडवावरून धिंड काढली जाते. मग 1 दिवस जातो, 2 दिवस जातो आणि शेवटी तो सापडतो
आणि त्याची शेवटी गाढवावरून धिंड काढली जाते, त्याला सजा दिली जाते वगैरे वगैरे. आणि मग कालांतरानं काय होतं की परत तो दुसऱ्या दिवशी परत एकदा रामा धायगुडे परत दारू पिऊन येतो. तर अरे देवा, मी ह्याला 2-3 महिने झाला ट्रीटमेंट केली आहे आणि परत हा रामा धायगुडे माझ्यासमोर आला आहे. असं कधी तुमच्या बाबतीत झालं आहे का? हो हो हो. तुम्ही औषधोपचार रुग्णमित्रांवर करता, त्यानंतर त्याच्यावर काउन्सिलिंगसुद्धा करता, परंतु हे काउन्सिलिंग आणि औषधोपचार झाल्यानंतर एक कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी काय असावी, हा एक माझा प्रश्न आहे. की म्हणजे तो पुन्हा माझ्यासमोर आला, हा प्रकार होतो ना. कारण काय आहे, मी सांगितलं की हा प्रश्न सामाजिक आणि सायकोलॉजिकल पण आहे. आणि त्याच्यामध्ये ज्याची बीजं दडलेली आहे ते प्रश्न जर त्याचे सुटले नाही गेल्यानंतर, म्हणजे गेल्यानंतर त्याची अवहेलना होत राहिली, त्याला प्रेस्टीज कोणी पुन्हा दिलंच नाही, तर तो दुसऱ्याच दिवशी जातो ना प्यायला. ॲक्सेप्टन्सच झालं नाही सोसायटीकडनं, तर तो पुन्हा स्ट्रेसमध्ये येतो. आणि तणावाचा खूप मोठा भाग आहेच ना याच्यामध्ये. म्हणजे बघा, गरिबी हा प्रश्न आहे, त्याच्याशी लिंक्ड पण अल्कोहोलिझम किंवा ड्रग्ज आहेत. बेरोजगारी, असमानता, जाती जातींचे उच्च नीचपणा, ह्या सगळ्या गोष्टींचा जो तणाव माणसावर येतो, त्याच्यामुळे तो या ड्रग्सकडे किंवा दारूकडे अट्रॅक्ट होतो, असं तुम्हाला नाही वाटत का? म्हणजे प्रश्न सामाजिक आहेच ना. आणि तो समाजानेच सोडवायचा आहे. जर समाजाचा प्रॉब्लेम आहे तर एकटं दुसरं कुटुंब त्याला फेस किती करू शकणार आहे? आणि दुसरं जे रिलॅप्सचं सांगितलं तुम्ही, तर ही जी पुढची प्रक्रिया आहे ती जर व्यवस्थित झाली, म्हणजे मी म्हणून सांगितलं की पुढचे 9 महिने फॅमिली त्याला आम्ही सांगितलेल्या पद्धतीने सांभाळू शकली आणि नो ड्रॉपवर असला तो, तर त्याचे खूप चांगले चान्सेस आहेत मग व्यवस्थित होण्याचे. आणि अशी उदाहरणं आहेत आमच्याकडे. पण रिलॅप्सची पण उदाहरणं आहेत ना. कधी कधी काय करतात, बाहेर मित्रच उभे असतात त्याला सुट्टी करायच्या दिवशी, आणि ते पहिले त्याला बारवरच घेऊन जातात. मग आम्ही काय करणार बरं? कारण मित्रांना खूप वाईट वाटलेलं असतं, बाबा 3 महिने हा पिल्याशिवाय राहिला. बरं, याच्यात म्हणजे एक मजेदार गोष्ट मला अजून सांगायची आहे की लोकांना काय वाटतं की मी, म्हणजे जसे माझे सगळे मित्र पितात, सगळेच मित्र पितात आणि मी एकटाच कसा नको पिऊ, आणि समजा ते जर नाही ॲडिक्ट झाले तर मीच कसा होईल. पण ह्याच्यामधला एक महत्त्वाचा एलिमेंट असा आहे की याच्यामध्ये सायकोलॉजिकल प्रीडिस्पोजिशन आहे नर्वस सिस्टीममध्ये, आणि ते प्रीडिस्पोजिशन सगळ्यांना ॲडिक्ट नाही करत त्यामुळे. पण आपल्याला प्यायच्या आधी माहिती नसतं की माझं काय प्रीडिस्पोजिशन आहे. त्याच्यामुळे 9 पैकी 1 जण ॲडिक्ट नक्की होणार. एक गंमत सांगते पटकन. आमच्याकडे एकदा 5-6 मित्रच एका मुलाला ॲडमिट करायला घेऊन आले आणि त्यांनी हा प्रश्न माझ्याशी डिस्कस केला होता, म्हणून मी मुद्दामून हे सगळं तुम्हाला सांगते आहे. त्यांना मग मी हे सांगितलं की त्यांचं असं म्हणणं की आम्ही कधीतरी पितो, नेहमी पित नाही, कमी पितो, आम्ही कधीतरी पार्टी बिर्टी म्हणून पितो, पण आम्ही पिल्यानंतर दुसऱ्या दिवशी कामाला जातो व्यवस्थित, आणि हा मात्र 4 दिवस सोडतच नाही. हां हां नाही म्हणजे 4 दिवस नाही, 7 दिवसाचा प्रकार आहे. हां, तर म्हणजे हा प्रकार असा आहे की तो प्रीडिस्पोज्ड होता आणि त्याच्यामुळे तो त्यातनं सावरू शकला नाही, त्याला मग उपचारांची गरज आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना हाच ॲडवाईस देते की त्या वाटेला जाऊच नका तुम्ही, तुम्हाला माहिती नाही आहे तुमचं प्रीडिस्पोजिशन काय आहे ना. आणि 9 पैकी 1 म्हणजे प्रमाण भरपूर आहे ना समाजामध्ये, आहे की नाही? ठीक आहे. हां, व्यसन हे म्हणजे कुणाला प्यावीशी वाटते रिलॅक्स होण्यासाठी, गाणं ऐकल्यानंतर सुद्धा रिलॅक्स होतं ना. एखादी गोष्ट एकदा केल्यानंतर पुन्हा पुन्हा करावीशी वाटते. जे केल्यामुळं वाईट घडतं त्याला व्यसन म्हणतात, आणि जे केल्यामुळं चांगलं घडतं त्याला छंद म्हणतात. नंबर 2, हे एकट्याने सोडवण्याचा अजिबात प्रश्न नाही. याच्यावरती आमच्यासारख्यांचं आयुष्य कामी लागलेलं आहे. अगदी बाप खर्रा खातो म्हणून त्याचा मुलगा तो सुगंध घेण्यासाठी त्याच्या मागे मागे फिरतो. इथपासून तर लहानपणी जर मुलांनी तंबाखू खाल्ला तर बाप कनपटात देतो, आणि तेव्हा तो म्हणतो एवढूसं पोट्टं नाही, आतापासून तंबाखू खातो. मग तो छोटा मुलगा त्याच्या मनात तयार करतो, मी बापानी मारलं हे बरोबर आहे, मी जेव्हा आकारानं मोठा होईल तेव्हा मी हे सगळं करू शकेल. अशा खूप गोष्टी आहेत. खरं म्हणजे हा खूप मोठा विषय आहे. इथे असलेल्या प्रत्येक वयोगटातल्या लोकांची ही जबाबदारी आहे
सर्व बापांनी आपली व्यसनं बंद करावीत, कारण प्रत्येक पोराचा बाप हिरो आहे. प्रत्येक तरुणांनी याच्यापासून दूर यासाठी राहावं की त्यांचं आयुष्य बर्बाद होऊ नये. पण आपण कुणाकडे झुकावं, आपण आनंद साजरा दारू पिऊन साजरा करावा की घरी मग मसाले भात खाऊन साजरा करावा, याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. दुर्दैवाने आपण आनंद साजरा करण्यात अगदी अशी उडवतो आणि मग रस्त्यावरही बर्थडे करतो. ज्या घरातले लोक याला आत्ता आधीच बाधित झालेले आहेत त्यांनी ताईंनी सांगितल्यासारखं व्यसन हा आजार आहे. जेव्हा माणूस आजारी पडतो, कॅन्सर होतो किंवा टायफॉईड होतो, तेव्हा जे तुम्ही आम्ही करतो ते करण्याची गरज आहे आणि इतर खूप गोष्टी करण्याची गरज आहे. यापासून दूर राहणे, दूर ठेवणे हाच एक उपाय आहे. हे जर सर्वांनी मिळून केलं नाही तर हा प्रश्न पूर्वीही होता, पुढेही असाच राहणार आहे. धन्यवाद. धन्यवाद.